नमस्कार मंडळी, बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप गमतीदार असा बुद्धीचा खेळ आपल्यासमोर सादर करणार आहोत. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा की एक मोठा बॉक्स काढलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये छोटे छोटे बॉक्स काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इंग्रजीची काही अक्षरे आपण लिहिलेली आहेत. बघा, तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी दिलेली इंग्रजीची अक्षरे आहेत त्या सर्वांची आपल्याला जोड्या लावायच्यात. त्यांचे जे बॉक्स दिलेले त्या बॉक्सच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आणि नियम असा असणार आहे की या जोड्या लावताना रेषा एकमेकांना छेदल्या नाही पाहिजेत. त्याचप्रमाणे रेषा काढताना कोणत्याही बॉक्सला रेषा स्पर्श करून गेली नाही पाहिजे किंवा बाजूचा जो मोठा बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सला सुद्धा रेषा स्पर्श करून गेली नाही पाहिजे. अशा प्रकारचा साधा आणि सोपा नियम आजच्या या खेळाचा असणार आहे. तर सगळ्या अक्षरांचे आपल्याला काय करायचे, आता जोड्या लावायच्यात. म्हणजे जे सारखे अक्षर येतात, एची जोडी एला लावायची, बीची बीला आणि सीची सीला लावायची. तर हा खेळ खेळण्यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थी इथं सज्ज आहेत. बघा, सगळेजण प्रयत्न करून पाहणार आहेत. बघू आपण कोणाला हा खेळ जमतोय, कोण बरोबर जोड्या लावतोय. तर सर्वप्रथम लक्ष्मी आली. बघा, लक्ष्मी कशा जोड्या लावते आपण बघू. लक्ष्मीने एची जोडी एला लावली. त्यानंतर बीची जोडी बीला लावली लक्ष्मीने. आता सीची जोडी सीला लावताना काय होते, लक्ष्मी रेषा छेदते. तर काही हरकत नाही, छान प्रयत्न केला लक्ष्मीने. लक्ष्मीचं खूप खूप कौतुक. यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी येते अक्षरा. तर अक्षरा बघू आपण आता कशा जोड्या लावते. तर अक्षरा थोडासा विचार करते. तर अक्षराने बीची जोडी बीला लावली आहे. अक्षराने विचार बदललाय तिचा, पुन्हा डबल लावायची अक्षराला जोडी. अक्षराला पुन्हा एक चान्स, चला काही हरकत नाही. अक्षराने बीची जोडी बीला लावली आहे. त्यानंतर सीची जोडी सीला लावली आणि आता एची जोडी लावताना काय होतंय, दोन रेषेमध्ये छेदतात. तर अक्षराने सुद्धा छान प्रयत्न केलाय. यानंतर पुढची विद्यार्थिनी आली आहे. बघा, अक्षराच आली पुन्हा. ही दुसरी अक्षर आहे आमच्या शाळेतली. तर अक्षराने एची जोडी एला लावली सरळ सरळ. पुन्हा सीची जोडी सीला लावली अक्षराने. तर असं पुसायला जमत नाही, पण आता आपण चान्स देतो बरं का. एकदा रेषा काढली की पुन्हा डबल पुसायची नाही, पूर्ण करायचं. तर अक्षरा पुन्हा प्रयत्न करते. बीची जोडी बीला लावली आणि आता सीची जोडी राहिली. तर सीची जोडी लावताना काय झालं, अक्षरा रेषा एकमेकांना छेदल्या. तर रेषा एकमेकांना आपल्याला छेदू द्यायच्या नाही. तर अक्षराने सुद्धा खूप छान प्रयत्न केलाय. आता पुढची विद्यार्थिनी आली. बघा, दुर्गा. दुर्गा कशा जोड्या लावते आपण बघू. दुर्गाने बीची जोडी बीलाच लावली, एला लावायला लागली होती आधी. पुन्हा सीची जोडी सीला लावली. आता एची जोडी लावायची दुर्गा. एची जोडी लावताना काय होते, रेषा एकमेकांना छेदते. रेषा आपल्याला छेदू द्यायची नाही. तर दुर्गाने सुद्धा छान आणि वेगळा प्रयत्न केलाय. बघा, कुणी कसाही विचार करू शकतं. हा बुद्धीचा खेळ आहे. बुद्धीच्या खेळामध्ये विचार करण्याला मर्यादा नसतात. तर आता पुढची विद्यार्थिनी आली. बघा, स्नेहल.
तर स्नेहल कशा जोड्या लावते बघू आपण आता. स्नेहलनी बीची जोडी बीला लावली, त्यानंतर एची जोडी एला लावली. आता राहिले सी. तर सीची जोडी लावताना काय झालंय, रेषा छेदल्यात. तर रेषा छेदल्या नाही पाहिजेत. चला, छान प्रयत्न आहे स्नेहलचा सुद्धा. यानंतरची विद्यार्थिनी बघा आता राजनंदिनी. आता राजनंदिनी बघू आपण काय प्रयत्न करते. राजनंदिनी सीची जोडी सीला लावली आहे, त्यानंतर बीची जोडी बीला लावली आहे आणि एची जोडी एला लावताना काय झालं रे राजनंदिनी, छेदली रेषा आहे का नाही. तर रेषा छेदू द्यायची नाही आपल्याला. छान प्रयत्न केला राजनंदिनीने. पुढचा विद्यार्थी आलाय आता रामा. रामा बघू आता कशा जोड्या लावतोय. रामाने थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केला. रामाने सीची जोडी लावली आहे बघा, पुन्हा बीची जोडी, काही हरकत नाही. हां, पुन्हा एकदा प्रयत्न कर. रामा विचार करतोय थोडासा. रामाने याची जोडी एला लावली. हां, पुन्हा काय होतंय रामा. हो मग लाव ना कसं तरी. कसं आहे तुझ्या डोक्यात, काय चाललंय सांग ना. बीची जोडी बीला लावली. हां, आता सीची जोडी लावताना काय झालंय, छेदलंय. तर रामाने सुद्धा छान प्रयत्न केला. तर रामाने बराच वेळ विचार केला. बघा यानंतरची विद्यार्थिनी आली आहे अश्विनी. आता अश्विनी बघू आपण कशा जोड्या लावते. तर अश्विनीने सीची जोडी सीला लावली आहे, बीची जोडी बीला लावली आहे. आता शिल्लक राहिला केवळ ए. आता एची जोडी आपण कशी लावते अश्विनी बघू. तर एची पण लावली, पण काय झालंय अश्विनी, रेषा छेदली आहे. तर रेषा आपल्याला छेदू द्यायची नाही. तर काय हरकत नाही, अश्विनीने सुद्धा छान असा प्रयत्न केलाय. यानंतर पुढचा विद्यार्थी आलाय बघा वैभव. तर वैभव बघू आता आपण कशा जोड्या लावतोय. तर वैभवनी बीची जोडी बीला लावली. तर बॉक्सच्या बाहेरून नाही घ्यायचं वैभव, आधीच सांगितलंय बॉक्सला रेषा टच करून द्यायची नाही. तू तर रेषा छेदून घेतली. तर तशा जोड्या लावायच्या नाही. बॉक्सच्या आतमध्येच तुला काय खेळ खेळायचा तर खेळायचा. तर वैभवने थोडंसं जरा जास्त वेगळं डोकं लावलं होतं. तर बीची जोडी बीला लावली वैभवनं. आता बघू बाकीच्या जोड्या कशा लावतोय. एची जोडी पण लावली. आता फक्त राहिली सीची जोडी. तर सीची जोडी पण लावली, पण काय झालंय वैभव, रेषा काय झाली, छेदली. तर काय हरकत नाही, छान प्रयत्न होता वैभवचा पण. तर पुढचा विद्यार्थी आलाय बघा आता सोमेश्वर. सोमेश्वर बघू आपण काय करतोय. सोमेश्वरनी बीची जोडी लावली आहे. त्याचप्रमाणे सीची पण लावली आणि एची पण लावली, पण काय झालं रे सोमेश्वर, रेषा एकमेकांना छेदली. तर काय हरकत नाही, छान प्रयत्न केला सोमेश्वरने सुद्धा. तर हा बुद्धीचा खेळ आहे, कुणी कसाही विचार करू शकतं बघा याच्यामध्ये, याला काही बंधन नाही. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने विचार केला आहे, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप कौतुकच आहे.
त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे आस्तिक. तर आस्तिक बघू आपण आता कशा जोड्या लावतोय. आस्तिकने सीची जोडी सीला लावली थोडीशी वेगळ्या पद्धतीने. बघा सगळ्यांपेक्षा वेगळा विचार आस्तिकने इथं केला आहे. एची जोडी पण लावली आस्तिकने. पण आता बी मध्ये गुंतलेत बघा, बी अडकले आस्तिक. आता बीची जोडी कशी लावशील. बीची जोडी लावताना काय झालंय, रेषा छेदली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी एक एक प्रयत्न करून बघितलाय बघा. तर अजून कुणाला बघा एक चान्स देतो मी, करायचंय कुणाला. तर इकडे वैभवने हात वर केलाय. तर वैभवला आपण पुन्हा एकदा चान्स देऊ. बघू आपण वैभवला जमतंय का. नाही जर कोणाला जमलं तर याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणारच आहे शेवटी. तर बघा वैभवला पुन्हा एक चान्स दिलाय. वैभवने सीची जोडी सीला लावली आहे. त्यानंतर बीची जोडी वैभवने बीला लावली. आता एची जोडी राहिली वैभव. छेदती. बघा तरी सुद्धा वैभवची काय होते, रेषा छेदतीस. तर काय हरकत नाही, वैभवने पुन्हा एकदा प्रयत्न केला पण पुन्हा एकदा त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. तर खूप छान. तर बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी या जोड्या लावण्याचा प्रयत्न केलाय पण कुणालाच याच्यामध्ये यश मिळालं नाही, म्हणजे कुणालाही जोड्या लावता आल्या नाहीत. तर आता याचं सोल्युशन काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे या जोड्या कशा लावायच्या. तर मी तुम्हाला सांगतो बघा, एकदम सोपं आहे. तर सगळ्यात आधी मी काय करतोय बघा, तर या एची जोडी या एला लावली. त्यानंतर काय करणार आहे मी, ही बीची जोडी या बीला अशी लावली आणि राहिलेला सी आहे त्याला असा जोडून टाकलं. बघा एकदम सोपं उदाहरण आहे हे. एकदम सोपं उदाहरण होतं. फक्त याला काय करायचं होता, थोडासा विचार करायचा होता. नुसता विचारच नाही तर वेगळा विचार करायचा होता. तर वेगळा विचार करावा लागतो, म्हणूनच याला बुद्धीचा खेळ असं म्हटलं जातं. तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.